बुद्धभूमी प्रकरणात शिवसेना आमदार बालाजी किणीकर आणि मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेली माहिती चुकीची आणि दिशाभूल करणारी असल्याचा गंभीर आरोप बुद्धभूमी फाउंडेशनचे भत्तेजी गौतम रत्न यांनी केला आहे। भत्तेजी गौतम रत्न यांनी सांगितले की बुद्धभूमीच्या प्रश्नावर बौद्ध समाजाची फसवणूक केली जात असून समाजाच्या भावना आणि मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे। कल्याणमधील वालधुनी परिसरात बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर गेल्या 10 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे। प्रेम ऑटो ते विठ्ठलवाडी या 4 पदरी उड्डाणपुलाच्या कामादरम्यान बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेवर करण्यात आलेल्या कारवाईत महापालिकेने निष्काळजीपणा केल्याचा आरोप फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला आहे। तसेच विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू असून प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून प्रशासनाची भूमिका याकडे काय असेल यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे। विधिमंडळातील सभागृहामध्ये आमदार बालाजी किणीकर आणि मंत्री समाज कल्याण मंत्री संजयजी शिरसाट त्यांनी जी खोटी माहिती दिलेली आहे त्याबद्दल मला संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला खुलासा करायचा आहे। बालाजी किणीकर बोलतात या ठिकाणी काही लोक थेट निर्माण करीत आहेत। आपल्याला माहीतच आहे बौद्ध भिक्खू संघ आणि शांतप्रिय बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी 27 दिवस होऊन सुद्धा आम्ही शांततेच्या मार्गाने संवैधानिक मार्गाने धरणं आंदोलन करीत आहोत। या 27 दिवसांमध्ये कोणतेही अनुचित प्रकार झालेले नाही आहेत। तर अशी खोटी माहिती त्यांनी त्या ठिकाणी सभागृहामध्ये दिलेली आहे। त्यानंतर संजयजी शिरसाट बोलत आहेत काय या ठिकाणी म्हणे कुणी म्हणतात बुलडोजर गेले तोडफोड केले, परंतु आपल्याला माहीत आहे जगभराने लाईव्ह व्हिडिओ मार्फत पाहिलेलं आहे। शेकडो JCB डंपर बुलडोजर जाऊन त्या ठिकाणी आमच्या अस्मितेचे प्रतीक भीमा कोरेगाव प्रतिकृती बौद्ध स्तूप तोडफोड केलेला आहे। बेकायदेशीर बुद्धरूप हटवलेलं आहे। शेकडो झाडे 42 झाडांची त्यांनी कत्तली केलेली आहेत। परंतु अशी खोटी माहिती देऊन संजयजी शिरसाट आणि बालाजी किणीकर या दोघेही बौद्ध समाजावर या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेसोबत त्यांनी फसवणूक केलेली आहे। तर त्या दोघांचा या ठिकाणी निषेध करतो। धन्यवाद। कालचा दिवस जो होता विधिमंडळ अधिवेशनाचा महाराष्ट्राच्या याच्यामध्ये अत्यंत हा दुःखद दिवस म्हणावा लागेल। कारण विधिमंडळामध्ये माननीय मंत्री महोदय आणि माननीय आमदार यांनी ज्या काही घटना त्या ठिकाणी बुद्धभूमी फाउंडेशनला घेऊन सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं तथ्य आढळून येत नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी असं सांगितलं आलेलं आहे की या ठिकाणी बसलेले आंदोलनकर्ते समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम करत आहे। तर माझा असा प्रश्न आहे की समाजामध्ये तेढ कोण निर्माण करतं आहे हे संबंध कल्याणला आणि महाराष्ट्राला कळलेलं आहे। त्यामुळे असे स्टेटमेंट आपण देऊ नये आणि सभागृह जे पवित्र सभागृह या सभागृहाची दिशाभूल आपण करू नये। मी या अनुषंगाने एवढंच सांगेल आणि शेवटपर्यंत हा लढा भंतेजींच्या नेतृत्वामध्ये अशाच पद्धतीने चालू राहणार आहे।